नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं @संदीप पाटील ऑफिशियल या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी कोड घेऊन आलेलो आहे की सगळीच कर्जं आपल्याला फेडता येत नाहीत. जसं की बाप आपल्यासाठी राबराब राबतो, बरोबर की रात्रीचे दिवस, दिवसाचं रात्र आणि हाडांचं पाणी करतो, बरोबर की नाही. हे फक्त का आपल्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल व्हायला पाहिजे यासाठी. तर त्यानं त्याचं अख्खं आयुष्य झिजवून टाकलं असतं आपल्या कल्याणासाठी, बरोबर की नाही. अतिशय योग्य आहे मित्रांनो की आपल्या कल्याणासाठी, आपला एक चांगला दिवस येण्यासाठी आपला बाप राबत असतो, बरोबर की नाही. तर आपल्या बापासाठी का होईना, आपल्याला आवडलं असेल तर आपल्या बेस्ट फ्रेंडला हा व्हिडिओ पाठवा आणि खरंच तुमच्या मनाला, हृदयाला टच केलं असेल कुठेतरी ह्या कोटने, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मॅथ आणि रिझनिंग. 30 एप्रिल 2023ला जी आपली कंबाईन झाली होती बी आणि सी दोघांची, बरोबर. त्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचे 20 प्रश्न आलेले होते. तर अशा पद्धतीने आपण 1, 2 हा पार्ट 3 आहे आपल्या व्हिडिओचा, की 5-5 प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येतो आहे. कारण व्हिडिओ लॉंग होतो, त्यासाठी आपण 5-5 प्रश्नांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि चला तर मग आपण कुठलाही वेळ वाया न घालवता या ठिकाणी आपण प्रश्न सोडूया. प्रश्न होता मित्रांनो 91 नंबरचा आपला. आपण पहिले 85 आणि 90 हे 2 पार्ट आपण घेतलेले आहेत. आता 91 नंबरचा प्रश्न आहे. 91 नंबरचा प्रश्न आहे, खालील 2 विधाने आणि 2 अनुमान दिले आहेत, तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चला तर मग बघूया आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्व शिक्षक जर बघितलं आपण या ठिकाणी, सर्व शिक्षक कलाकार आहेत, म्हणजे कलाकार बाहेर येणार आहे, बरोबर आहे. या ठिकाणी या कलाकार, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ब काय आहे, काही कलाकार आनंदी असतात. काही कलाकार, बरोबर की नाही. काही कलाकार जर बघितलं आपण तर काही कलाकार हे आनंदी आहेत, बरोबर आहे. चला तर मग आपण अनुमान काय, सर्व शिक्षक आनंदी राहतात. मित्रांनो, शिक्षकांचा आणि आनंदाचा काही संबंध आहे का? अजिबात संबंध नाही. म्हणजे काय येणार आहे, चुकीचं येणार आहे अनुमान, बरोबर आहे. ड नंबरचा अनुमान बघूया आपण. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. मला सांगा, आनंदाचा आणि कलाकार, काही कलाकार आनंदी असतील हे योग्य येऊ शकतं, किंवा काही आनंदी कलाकार असतात हेही पण बरोबर होऊ शकतं. पण जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार सांगतात, ते सर्व मग हे काय राहिलं, एवढाच फक्त आनंदी आहेत ना कलाकार. तर मग हे सुद्धा आपलं काय येणार आहे, पूर्णपणे हे चुकीचं येणार आहे. तर मग आपलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर येणार आहे. क आणि ड दोन्ही असत्य आहेत. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अंकिताचं आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट, त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती? म्हणजे त्या सर्वांच्या वयाची बेरीज 66 दिलेली आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्यांच्या 2 वर्षानंतर त्यांच्या भावाचं वय काय असणार आहे? चला तर मग सोडूया आपण. जर बघितलं आपण आई, आपण जर बघितली या ठिकाणी आई ही आपण एक्स मानली, बरोबर आहे. त्यानंतर आपण अंकिता जर बघितली, या ठिकाणी अंकिता ही आईच्या वयाला आपल्याला 2.5ने भागायचं आहे, म्हणजे 2.5 पट आहे ना, बरोबर. आणि प्लस जर बघितलं भाऊ जो आहे तो आईच्या वयाच्या 4 पट आहे. आणि बरोबरीला किती दिले त्यांनी, 66 बेरीज दिलेली. जर बघितलं मित्रांनो आपण 2.5 आणि 4 या दोघांचा जर कधी आपण या ठिकाणी लसावी घेतला ना मित्रांनो, बरोबर, तर लसावी काय येतो, 20 येतो, बरोबर आहे. या ठिकाणी 20 येत असतो. आणि मग 20 कधी लसावी असेल तर मग आपण जर बघितलं या ठिकाणी जर बघितलं आपण की x प्लस x, बरोबर आहे. या ठिकाणी 2.5 आहे आणि या ठिकाणी 4 आहे, = 66 आहे, बरोबर आहे. आपण जर कधी यांचा लसावी 20 घेतला, बरोबर आहे, यांचा लसावी जर आपण 20 घेतला, जर आपल्याला या ठिकाणी 20 असेल, मग आपण जर बघितलं की 20ला जर xने भागितलं तर काय येणार आहे, 20x प्लस 2.5ने जर कधी 20ला भागितलं तर काय येणार आहे, 8x प्लस 4ने जर कधी 20ला भागितलं तर या ठिकाणी घेणार आहे 5x, = किती येणार आहे, 66. मग अशा पद्धतीने जर बघितलं तर आपण ही गणिताची मांडणी करू शकतो. आणि जर आलं मित्रांनो इकडच्या बाजूला आलो आपण, या ठिकाणी 20x प्लस 8x प्लस 5x, म्हणजे 8 आणि 5 13, 13 आणि 20 33x, 33x = हा 20 इकडे जाणार आहे, भागाकारातला 20 या ठिकाणी गुणाकारात जाणार आहे, म्हणजे 66 गुणिला 20 हा जर 33x होता मित्रांनो गुणाकारात, बरोबर, या ठिकाणी भागाकारात येणार आहे, म्हणजे x = किती येणार आहे,
33. 66 गुणिले 20/33 हे आपलं येणार आहे. जर बघितलं आपण 33 एक 33, 33 दुने 66, म्हणजे 2 गुणिले 20 किती होतात मग 40. म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे 40. म्हणजे x किती कोणाचं वय होतं, आईचं वय होतं x, बरोबर की नाही. x हे आईचं वय आहे, x हे आपल्याला आईचं वय आलं. अंकिताचं वय 2.5 पट, म्हणजे आईच्या वयाला जर बघितलं आपण, आईचं वय 40 होतं, त्याला अंकिताच्या वयाने भागलं तर आपण बघितलं या ठिकाणी 25 एक 25, म्हणजे आपण 25 पकडू या ठिकाणी. 25 चोक 100 होतात, बरोबर आहे. 25 एक 25, बरं या ठिकाणी उरले आपले 15 आणि 25 150, म्हणजे 16 आपले या ठिकाणी उत्तर आलं, बरोबर आहे. म्हणजे जर बघितलं आपण अंकिताचं वय किती येणार आहे मग 16, आईचं 40, अंकिताचं 16, आणि जर बघितलं आपण त्यानंतर भावाचं वय जर बघितलं आपण, आईच्या वयाला जर कधी भावाच्या वयाने भागितलं आपण, बरोबर आहे. भावाचं वय किती होतं आपलं दिलेलं या ठिकाणी 4 पट, म्हणजे आईचं वय जर 40 असेल, बरोबर आहे. आईचं वय कधी, आईचं वय या ठिकाणी 40 जर दिलं असेल मित्रांनो, बरोबर की नाही. या ठिकाणी आईचं वय जर बघितलं आपण 40, आईचं वय 40 होतं, बरोबर की नाही, आणि 4 पट, बरोबर. 4 एक 4, 0चा 0, म्हणजे 10. जर बघितलं आपण 10, 16 आणि 40 या तिघांचे टोटल किती होते, 10, 26, 26 आणि 40, 66, म्हणजे टोटल ही बरोबर आली, म्हणजे आपलं उत्तर निघालं. पुढे गेल्यानंतर जर बघितलं मित्रांनो, त्यानंतर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय 10 + 2 किती होतात 12. जर बघितलं मित्रांनो 12, तर मग आपलं योग्य उत्तर काय येणार या ठिकाणी. जर बघितलं आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपलं योग्य उत्तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपलं 10 आणि 2 12 हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आवडत असेल व्हिडिओ, तुम्हाला जर काही समजत असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 93 नंबरचा प्रश्न आहे की 93 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. ABCDEF आणि G एका भिंतीवर बसलेले आहेत, त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहेत. जर बघितलं मित्रांनो पूर्वेकडे असतील किंवा उत्तरेकडे असतील, हे सर्व उत्तर सगळं सारखंच राहतं, बरोबर. कुठेही पकडलं आपण तर. जर बघितलं आपण फक्त दक्षिणेकडे नको पाहिजे, तेव्हा आपले पोझिशन चेंज होते. जर बघितलं आपण की या ठिकाणी प्रश्नाकडे इकडे खाली जर बघितलं आपण, आपला प्रश्न काय, जीच्या उजवीकडे कोण बसलं आहे, जीच्या उजवीकडे आपल्याला या ठिकाणी कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. जर बघितलं त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 4 नंबरचं पर्याय जर बघितलं, म्हणजे आपण 4 नंबरचं विधान, बरोबर आहे. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. जी जर बघितलं ई आणि एफच्या मध्यात आहे, किंवा मग एफ आणि ईच्या मध्यात आहे. जर बघितलं आपण पर्यायामध्ये जर गेलं आपण, ए आहे त्याचं उत्तर दिलं, ए आहे का नाही, सी आहे का नाही, डी आहे का नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 एफ. प्रश्न कोणत्याही पद्धतीने न सोडवता फक्त 15 ते 20 सेकंदामध्ये याचं उत्तर येऊ शकतं. तुम्हाला समजलं म्हणजे प्रश्न सुटला मित्रांनो 50%, बरोबर का नाही. एफ बघा बरं, ईच्या बाजूला एक तर ईच्या उजव्या बाजूला एक तर एफ येऊ शकतो किंवा ई, या ठिकाणी उदाहरण दिलेलं होतं, बरोबर आहे. मग आपल्याला योग्य उत्तर पर्यायात काय एफ, म्हणजे याचं योग्य उत्तर काय येणार आहे एफ. समजलंच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला हा व्हिडिओ शेअर करून द्या. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 94 नंबरचा प्रश्न आहे, 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी होता, बरोबर. तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या वारी असेल, यासाठी आपल्याला ह्या विज्ञान दिवस माहिती पाहिजे किंवा योगा दिन माहिती पाहिजे, बरोबर. योगा दिन जर बघितलं आपण काय असतो 21 जूनला असतो, बरोबर आहे. 21 जून. त्याच्यानंतर काय येतो जूनच्या मागे काय येतो मे, बरोबर आहे. मेच्या मागे काय असतो एप्रिल, बरोबर. एप्रिलच्या मागे काय असतो मार्च, बरोबर आहे. मार्च असतो. मार्च नंतर काय असतो मग फेब्रुवारी, बरोबर आहे. अशा पद्धतीने जर गेलं आपल्याला तर जूनचे किती दिवस दिले या ठिकाणी 21 जूनला असतो ना योगा दिन, मंगळवार दिला आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. पण आपल्याला 20 म्हणजे जूनचे किती दिवस उरतात या ठिकाणी आपण 20 दिवस पकडू. मेचे किती दिवस उरतात या ठिकाणी, मे 31चा महिना असतो, त्याला जर आपण 7ने भागितलं 7 चोक 28 म्हणजे किती उरतात 3, म्हणजे हा 3 या ठिकाणी आपण पकडला 3. मग एप्रिलचे किती असतात 30चा महिना असतो, म्हणजे 30ला जर कधी 7ने भागितलं तर बाकी 2 उरते, म्हणून आपण या ठिकाणी 2 घेतले, 2, बरोबर आहे. आणि मार्च हा 31चा असतो म्हणून याचा 3, आणि फेब्रुवारीचा काय असणार आहे 28, आणि लीप इयर असल्यामुळे 29 म्हणजे 2 वर्ष 2 दिवस, बरोबर आहे. चला तर मग टोटल करूया आपण. 20 आणि 3 23, 23 आणि 2 25 आणि 3 28 आणि हे 2 30. म्हणजे जर बघितलं आपण 30/7
म्हणजे याचं किती उत्तर येणार आहे 2. 28 आणि बाकी 2वरती म्हणून आपण हे 2 घेतले. जर बघितलं आपण जून हा पुढे असतो आणि फेब्रुवारी हा मागे असतो, म्हणून आपल्याला मंगळवारच्या 2 दिवस मागे यावं लागणार आहे. म्हणजे मंगळवारच्या 2 दिवस मागे म्हणजे काय, तुमचं आपलं उत्तर काय आलं, मंगळवार आलेले. मग काय येणार आहे सोमवार आणि या ठिकाणी रविवार. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. समजलंच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग पुढचा प्रश्न आहे 95 नंबरचा, जो की शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा. तर जर बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी जर बघितलं की या ठिकाणी सिरीज, ही जी सिरीज आहे ना मित्रांनो, जर बघितलं आपण जर 4, 5, 8 जर आपण 4, 5, 8, 13, 14, 17 आणि 22 ही सिरीज आहे मित्रांनो, अशीच सुरू ठेवली तर कुठली संख्या पर्यायापैकी दिलेली कुठली संख्या ही मालिकेची राहणार नाही, म्हणजे या चेनची कुठली संख्या राहणार नाही. जर बघितलं आपण एकंदरीतच यामध्ये 4 आणि 1चा फरक आहे, बरोबर. 1 या ठिकाणी 3 या ठिकाणी 5, परत आधी 1 3 आणि या ठिकाणी 5. जर बघितलं 22 नंतर 1 किती होतात 23, बरोबर. लगे 23 आणि 3 किती होतात 26, नंतर 5 किती होतात 31. जर बघितलं आपण या ठिकाणी काय होतं याचं उत्तर काय येईल मग 26 आणि 5 31, परत 1ने म्हणजे 32, परत 3ने 35 आणि परत 5ने म्हणजे 40. म्हणजे अशा पद्धतीने ही चेन चालू राहील. जर बघितलं आपण पर्यायात काय काय दिले मित्रांनो, जर 31 आहे का आहे, म्हणजे आपलं 31 पण येणार आहे. या ठिकाणी 32 आहे का 32 पण आहे, बरोबर आहे. 35 आहे का 35 पण आहे. म्हणजे या ठिकाणी 33 हा येणार नाही. म्हणजे याचं योग्य उत्तर काय येणार आहे 33. याचं योग्य उत्तर आहे की 33 पर्याय क्रमांक 3 हा मालिकेची संख्या राहणार नाही. तर चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या बेस्ट फ्रेंडला व्हिडिओ पाठवून द्या आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडलं असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. म्हणजे मला पण एक नव्या प्रकारचा उत्साह येतो पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी घेतलेले प्रयत्न खऱ्या अर्थानं सार्थकी लागतात असं मला वाटतं. चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो आपल्या सर्वांना आणि या ठिकाणी आपण थांबूया.